तर फायनली टी एन बी आणि एस सी, तर टी बी आणि एस सीचा रिव्होल्युशनचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे हा रिझल्ट नक्की बघा. कसं काय बघायचा टेन्शन नका घेऊ, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. वेबसाईटवर या, वेबसाईटवर आल्यानंतर ऑनलाईन रिझल्ट असा ऑप्शन दिसतं, तिथं क्लिक नाही करायचं. आपल्याला रिझल्ट नाही बघायचा, आपल्याला रिव्होल्युशनचं बघायचं आहे. तर इथं रिव्होल्युशन रिझल्टवरती क्लिक करायचं. आणि या वेबसाईटमध्ये आल्यानंतर इथं भरपूर सारे ऑप्शन आपल्याला दिसतील. ए टू झेड व्हिडिओ बघा, पूर्ण तुम्हाला माहिती देतोय. 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे, विदाऊट स्किप बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर इथं मेकॅनिकलचा रिझल्ट आहे. तर मेकॅनिकलची इथं सब्जेक्ट वगैरे बघू शकता आणि इथं व्ह्यू रिझल्टचं ऑप्शन दिसतं. तर व्ह्यू रिझल्ट क्लिक केल्यानंतर आपल्याला रिझल्ट दिसतो. तो कसं काय बघायचा ते पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण व्हिडिओ बघा. तर खाली आपल्याला तर कॉम्प्युटर आय टीचा बघायचा, कॉम्प्युटर आय टीचा लागलेला आहे की नाही. तर एस सीचा बघू शकता, इथं आपण एस सीचा सुद्धा लागलेला आहे रिझल्ट 2019 पॅटर्नसाठी. तर आता एस सी कॉम्प्युटरचा रिझल्ट तुम्हाला मी चेकआउट करून दाखवतो कशा प्रकारे आपण रिझल्ट बघू शकतो. तर इथं बीचा पण बघू शकता, एस सी केमिकल आहे. त्यानंतर इथं टीचा आहे, टीचा इलेक्ट्रिकल दिलेला आहे. तर भरपूर सारे रिझल्ट इथं दिलेले. तर खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला इथं आता हे बी ए दिसू शकतं. बी एचा आपल्याला नाही बघायचा. तर इथं बी कॉम्प्युटरचा बघू शकता, बी कॉम्प्युटर डिस्क्रीट ॲनालिसिस. तर असे भरपूर सारे सब्जेक्ट आहे. तुमचे सब्जेक्ट बॅक असेल तर हा रिझल्ट नक्की बघा तुम्ही. तर इथं खाली आपल्याला इथं पेजेसचं ऑप्शन दिसेल, तर बघू शकता. तर आपण सेकंड नंबरच्या पेजला व्हिजिट करूया. तर सेकंड नंबरच्या पेजला आपल्याला दिसतंय का कॉम्प्युटर, एस सी कॉम्प्युटरचा रिझल्ट तुम्हाला दाखवतो आता. तर आता इथं बघू शकता, एस सी कॉम्प्युटर आपल्याला इथं दिसतं आहे 2019 पॅटर्न. तर आपल्याला रिझल्ट बघण्यासाठी सरळ काय करायचं आहे, इथं आता या साईडला यायचं आणि इथं व्ह्यू रिझल्टचं ऑप्शन तुम्हाला दिसणारच आहे. त्या व्ह्यू रिझल्ट ऑप्शनवरती आता झूम करायचं आणि क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. सिलेक्ट एक्झाम, तर 2019 पॅटर्न एस सी आपण कॉम्प्युटर सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. तिथं ऑटोमॅटिक सिलेक्ट असतंच ते, कारण हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथं आता आपल्याला सीट नंबर पी आर एन दोन्ही पण टाकू शकतो. बट पी आर एन नंबर सिलेक्ट करून घ्या, कारण पी आर एन नंबर आपण इझिली आपला पाठ असतो, पण सीट नंबर कधी विसरून जातो. तर पी आर एन नंबर एंटर करायचा आणि रिझल्ट आपण बघू शकता. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.